पाट घोरस बेचैन आई हाट कान्हा रे मनमोहन लाल सब ही बिसरू देखे गोपाल कहा पग डारू देखे अनेरा देखे तो सब ओही ने घेरा कान्हा रे मनमोहन लाल सब ही बिसरू देखे गोपाल हुतो तकीत भैरे तुका भागा रे सब मन का धोका कान्हा रे मनमोहन लाल सब ही बिसरू देखे गोपाल विठला अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदं भोजते जस्फुरदिक् प्रदेशं विधीन्द्रादिदेवै सदा स्वयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातु मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पांडुरंग करू प्रथम नमन 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 करू पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन एक दुसरे चरण संताजिया एक दुसरे चरण संताजिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू सोमोपंत तथा गुणजनतया मामा असे बोलती नामे शंकर शंकरा शुभकरा निसंग जो संगती पुण्य श्लोकीचा पुण्य नगरीचा मोती खरा शोभतो ऐशा संतवरा शुभकरा दांडे करा वंदितो माझी वाणी तुझे वर्णी गुणना 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 ऐसे देवी प्रेमा काहे काळा ऐसे देवी प्रेमा क्या बात है काहे काळा माझी वाणी तुझे वर्णी गुणना माझी वाणी तुझे वर्णी गुणना ऐसे नहीं प्रेम काही करा माझी वाणी तुझे वर्णी गुणना माझी वाणी तुझे वर्णी गुणना वर्णी गुणना ऐसे नहीं प्रेम काही करा ऐसे नहीं प्रेम काही करा माझी वाणी तुझे वर्णी गुणना ऐसे नहीं प्रेम काही करा ऐसे नहीं प्रेम नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अद्यत्रय जननी देवासी सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा उहे मैं भूली घर जाने बाट गोरस बेचैन आई हाट
कान्हा रे मनमोहनलाल सबही विसरू देखे गोपाल. सेवेकरता निवडलेला अभंग. इंद्रायणी मातेच्या काठावर वसलेलं एक भक्तीचं वादळ. मानवतेचा महान नंदादीप श्रीमंत संत जगद्गुरु श्री तुकोबराय महाराज यांचा बहुतेकांच्या परिचयाचा गोड असा अभंग कीर्तनरूपी सेवेकरता खरं तर मी तुमच्या समोर निवडला की ज्या अभंगामध्ये जगद्गुरु श्री संत तुकोबराय भगवंताचं दर्शन झाल्यानंतर गोकुळातील गवळणीच्या जीवनामध्ये जो अनुभव आला त्या अनुभवाचं गोड चिंतन जगद्गुरु तुकाराम महाराज तुमच्या माझ्या समोर शब्दाद्वारे ठेवतायत. संकल्पित वेळेमध्ये आपल्याला अभंगावर पूर्णवेळ चिंतन करायचंय. तत्पूर्वी गायलेल्या अभंगाची अर्थपूजा बांधत असताना ज्या निमित्तानं आपण या पवित्र आळंदीमध्ये उपस्थित आहोत त्याबद्दलच्या काही प्रामाणिक भावना मला या निमित्तानं तुमच्या समोर व्यक्त कराव्या लागतील. आपल्या या अत्यंत गोड अशा फळावर विश्वमाऊली ज्ञानोबरायांच्या चरणी सेवा समर्पित करण्याचं हे सद्भाग्य ज्यांच्यामुळे खरं तर मला आज प्राप्त झालं. प्रतिवर्षाप्रमाणे ही कीर्तनाची सेवा माझ्याकडे राहते. संबंध वारकरी संप्रदायातील साधकांवर ज्यांचं निरतिशय प्रेम आहे. अगदी कोरोनाच्या कालखंडामध्ये अनेक साधकांना ज्यांनी सांभाळलंय. एका वाक्यात बोलायचं ठरलं तर खाण्यापेक्षा ज्यांना खाऊ घालण्यामध्ये जास्त आनंद आहे असे आदरणीय आमचे सुभाष बाबा गावडे बाबांच्या आज्ञेनं खरं तर ही कीर्तनाची सेवा माझ्यापर्यंत प्राप्त झाली आहे. बाबांचं जीवन म्हणजे साधकांना समर्पित असं जीवन आहे आणि बाबांच्या आज्ञेनं बाबांच्या परम सानिध्यामध्ये असणारी जेवढी सर्व काही महाराज मंडळी आहेत यांच्याही प्रेमातनं ही कीर्तनाची सेवा प्रतिवर्षी माझ्याकडे येते आणि या आळंदीमध्ये सेवा करण्याचं सद्भाग्य मला प्राप्त होतं. खरं तर या मातीमध्ये कीर्तनाची सेवा करायला मिळणं याच्याकरता अनेक जन्माचं पुण्य लागतं. कारण ही माती सामान्य नाही. विश्वमाऊली ज्ञानोबरायांच्या पदस्पर्शानं पवित्र झालेला हा सिद्धबेट परिसर आहे. या मातीमध्ये कीर्तनाची सेवा मिळणं याच्याकरता भाग्योदयेनं बहुजन्म समर्जितेनं भागवतातला श्लोक जर आपण पाहिला अनेक जन्माचं पुण्य मिळतं. त्यावेळेला या मातीमध्ये सेवा करण्याचं अर्थात संधी माणसाच्या जीवनामध्ये प्राप्त होते. त्याचं कारण ही माती सामान्य नाही. माऊलींच्या पायाला लागलेली माती ही माती आहे. मला असं वाटतं संत महात्म्यांची ज्या ज्या ठिकाणी स्थानं आहेत त्या ठिकाणी माणसानं नित्यानं जावं आणि त्या संतांच्या समाधीवरती नतमस्तक व्हावं. त्या माती अर्थात त्या मातीमध्ये जाऊन जी आपल्या वाट्याला आलेली सेवा असेल ती सेवा माणसानं अंतःकरणापासून करत राहावी. कुणाकडे गायनाची सेवा आली असेल, कुणाकडे वादनाची सेवा आली असेल, कुणाकडे अन्नदानाची सेवा आली असेल, कुणाकडे फक्त खाण्याची जी सेवा आली असेल ती सेवा फक्त माणसानं प्रेमयुक्त अंतःकरणानं या मातीमध्ये करत राहावी. त्याचं कारण आहे ही मी अगोदर एक बोलून गेलो ही माती सामान्य नाही. विश्वमाऊली ज्ञानोबरायांच्या पायाला लागलेली माती आहे. म्हणून मी असं म्हणेल माऊलींच्या पायाला लागलेली माती जर आपण आपल्या कपाळाला लावली तर आपल्या जीवनाचं सोनं होतं. कळतंय तुम्हाला? संत महात्म्यांच्या पायाला लागलेली माती जर आपण आपल्या कपाळाला लावली तर आपल्या जीवनाचं सोनं होतं. एकदा कॉलेजमध्ये व्याख्यान देत असताना हे वाक्य मी व्याख्यानामध्ये ज्या वेळेला सांगितलं संतांच्या पायाला लागलेली माती जर आपण आपल्या कपाळाला लावली तर आपल्या जीवनाचं कल्याण होतं. व्याख्यान सुटल्यानंतर एक कॉलेजमधला मुलगा माझ्याकडे आला आणि तो मला म्हणाला, महाराज व्याख्यानामध्ये तुम्ही सांगितलं की संतांच्या पायाला लागलेली माती आपण आपल्या कपाळाला लावल्यानंतर आपल्या जीवनाचं सोनं होतं. मग माझा तुम्हाला प्रश्न आहे संतांच्या पायाला लागलेली माती सुद्धा मातीच आहे आणि आमच्या पायाला लागलेली माती सुद्धा मातीच आहे. मग संतांच्या पायाला लागलेली माती जर आपण आपल्या कपाळाला लावली तर आपल्या जीवनाचं सोनं होतं. आम्ही आमच्या पायाला लागलेली माती जर आमच्या कपाळाला लावली तर काय होतं? हा प्रश्न विचारल्यानंतर मी त्याला उत्तर दिलं संतांच्या पायाला लागलेली माती जर आपण आपल्या कपाळाला लावली तर आपल्या जीवनाचं सोनं होतं. परंतु आपल्याच पायाला लागलेली माती जर आपण आपल्या कपाळाला लावली तर आपल्या जीवनाची माती होते, दुसरं काही होत नाही. त्याचं कारण आपले पाय एवढे पवित्र नाही. आपल्या पायानं एवढी साधना केलेली नाही. पायाची सार्थकता त्या वेळेला आहे. कधीतरी नाथबाबांना विचारा, नाथबाबा आपल्या पायाची सार्थकता सांगतील. तीर्थयात्रा क्षेत्र गमनता हरिकथा जागरणा जाता नाथबाबा म्हणताय आपल्या पायाची सार्थकता त्या वेळेला घडेल ज्या वेळेला आपले पाय तीर्थयात्रा करतील. आपल्या पायाची सार्थकता त्या वेळेला होईल ज्या वेळेला एखाद्या तीर्थक्षेत्रावर येऊन आपण एखादी नगर प्रदक्षिणा करू त्यावेळेला आपल्या पायाची सार्थकता होत असते. पायानं आळंदी पंढरपूरची वारी करावी
हातानं समाजाला वारीमध्ये आल्यानंतर काहीतरी दान द्यावं आणि वाणीनं अखंड ज्ञानोबराय तुकोबरायांचं भजन करावं. हाताची शोभा दानानं, पायाची शोभा तीर्थयात्रा केल्यानं आणि वाणीची शोभा देवाचं भजन केल्यानंच आहे. हे हाथ वो जो शाम का दर्शन किया करे, हे शीश प्रभु चरण में वंदन किया करे. बेकार ओ मुख है जो रहे व्यर्थ बातों में, मुख वो है जो हरि नाम का सुमिरन किया करे. हीरे मोती हीरे मोती से नहीं शोभा है हाथ की, हे हाथ जो प्रभु चरण में वंदन किया करे. मर कर भी अमर नाम है उस जीव का जग में, प्रभु प्रेम में बलिदान जो जीवन किया करे. ऐसी लागी लगन, लागी लागी रे लगन, लागी लागी रे लगन, लागी लागी रे लगन. वाणीनं मीराबाई इतकं गोड भजन करता आलं पाहिजे, हातानं समाजाला करणा इतकं दान देता आलं पाहिजे आणि पायानं आळंदी पंढरपूरची संतांसारखी आपल्याला वारी अवश्य करता आली पाहिजे. भगवंताने जर आपल्याला हात दिले असतील, यात्रेला आल्यानंतर आळंदीला आल्यानंतर हातानं एखाद्या गोरगरीब वारकऱ्याला माणसानं जीव घालावं. आपण जर पायानं आळंदीला आला असाल, भगवंताने जर तुम्हाला वाचा दिली असेल, तर ज्ञानोबराय तुकोबरायांना आवडेल एवढं गोड भजन आपल्या या वाणीनं माणसाला करता आलं पाहिजे. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली 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 माऊली तुकाराम, माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली माऊली तुकाराम, माऊली माऊली तुकाराम, हे ज्ञानोबा माऊली, माऊली तुकाराम, हे ज्ञानोबा माऊली माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली माऊली तुकाराम, माऊली माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली माऊली तुकाराम, माऊली माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली माऊली तुकाराम, माऊली माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली माऊली फक्त वाणीनं माणसाला म्हणता आलं पाहिजे. ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया, ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया, ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया. माऊलीला आवडेल एवढं गोड भजन करता आलं पाहिजे. भगवंताने जर तुम्हाला वाचा दिली असेल तर, 3 लाटेमधून जर देवानं जिवंत ठेवलं असेल, आता वारीला यायला काय हरकत आहे. 3 लाटेमधून जर भगवंताने आपल्याला जिवंत ठेवलं असेल, वारीमध्ये दान धर्म करायला काय हरकत आहे. या मातेमध्ये आपल्या वाट्याला आलेली सेवा अंतःकरणापासून करत राहा. इथली सेवा आपल्याला आयुष्यभर अर्थात कामी पडत असते. म्हणून मी नित्य असं म्हणेल, या मातेमध्ये कीर्तन करण्यासाठी माणसाच्या जीवनामध्ये सद्भाग्य लागतं. एका वाक्यामध्ये जर बोलायचं ठरलं तर महाराष्ट्रामध्ये हजारो कीर्तन करणं वेगळं आणि या मातीमध्ये एखादं कीर्तन करणं वेगळं. याही पेक्षा सोपं बोलू, संबंध महाराष्ट्रभर कीर्तनाचे कार्यक्रम असतात. संबंध महाराष्ट्रभर कीर्तनाचे कार्यक्रम असतात. कळतंय तुम्हाला? संबंध महाराष्ट्रभर कीर्तनाचे कार्यक्रम असतात. परंतु आळंदीमध्ये, देहूमध्ये
पंढरपूरमध्ये कीर्तनाच्या सेवा करायच्या असतात. सेवा करायच्या असतात. आपल्या वाट्याला आलेली सेवा अंतःकरणापासून माणसानं करत राहावी. इथली सेवा आयुष्यभर आपल्याला सुख आणि समाधान देत असते. म्हणून गावडे बाबांच्या आज्ञेनं प्रतिवर्षी मला या ठिकाणी या मातीमध्ये सेवा करण्याचं सद्भाग्य मिळतं. गावडे बाबांना मनापासून धन्यवाद देईल. त्याच पद्धतीनं वारकरी संप्रदायातील भजन क्षेत्रातली अत्यंत मोठी मोठी माणसं या फळावरती प्रतिवर्षाप्रमाणे आपली आपली सेवा देतात. म्हणून सर्व मंडळीच्या चरणावर अगदी विनम्र भावाने अभिवादन करतो. सर्वांचीच नावं घेणं काही शक्य नाही. तुम्ही सगळीच माझ्या मनातली नाही तर हृदयातली माणसं आहात. वारकरी संप्रदायातलं पवित्र कार्य तुमच्या सगळ्यांच्या हातून घडतं याचं मला मनापासून आनंद आहे. एका वाक्यात बोलायचं ठरलं तर वारकरी संप्रदायातली जुनी पिढी आणि वारकरी संप्रदायातली नवी पिढी माझ्या कीर्तनामध्ये उपस्थित आहे याचं मला मनापासून आनंद आहे. त्याच पद्धतीनं ज्यांचा मृदुंग आपण ऐकत आहात, मृदुंग क्षेत्रातलं आमचं आवडीचं व्यक्तिमत्व, आपल्या बोटांच्या चपळाईने संबंध महाराष्ट्रभर ज्यांनी आपला फार कमी कालावधीमध्ये आपला परिचय घडवलाय, आमचे माऊली महाराज लिंगे आवर्जून महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराजांनाही मनापासून धन्यवाद आहे. महाराजांच्या बोटामध्ये अशी जादू आहे, महाराजांच्या बोटामध्ये अशी जादू आहे की त्यांच्या जादूला बोट ठेवायला जागाच नाही. काय म्हणालो मी? महाराजांच्या बोटामध्ये अशी जादू आहे की त्यांच्या जादूला बोट ठेवायला जागाच नाही. आणि अशी माणसं बोटावर मोजण्या एवढीच असतात. म्हणून भगवंताने विश्वमाऊली ज्ञानोबरायांनी आमच्या माऊली महाराजांना बोटभर सुद्धा आयुष्यामध्ये कधी कमी पडू देऊ नये अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. ज्यांना कळालं त्यांना धन्यवाद. ज्यांना नाही कळले ते कीर्तन सुटल्यानंतर पोटभर जेवण करून जा म्हणजे झाले. अरे वारकरी संप्रदायाला समर्पण देणारी सगळी माणसं आहेत. ही सगळी माणसं तुम्हाला डोळ्यानं जरी सहज दिसत असली ना तरी आपापल्या साधनेला प्रतिष्ठा देत देत वारकरी संप्रदायातली सेवा करणारी ही माणसं आहेत. काहींनी आपलं जीवन मृदुंग कलेसाठी समर्पित केलंय, काहींनी आपलं जीवन गायन कलेसाठी समर्पित केलंय, काहींनी आपलं जीवन भागवतासाठी. आदरणीय आमचे भागवताचार्य शिवराजजी महाराज पवार या ठिकाणी उपस्थित आहेत. मृदुंग सम्राट आमच्यावर नितांत ज्यांचं प्रेम आहे गणेशजी महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. रमेशजी महाराज आहेत, आमचे थोरात महाराज आहेत. ही सर्व वारकरी संप्रदायाला समर्पण देणारी मंडळी आहे. काहींनी आपलं जीवन एकेका कलेला समर्पण दिलेलं आहे. म्हणून अशा मंडळीवर आपल्याला मनापासून प्रेम करता आलं पाहिजे. वारकरी संप्रदायातला गायक असू द्या, मी आळंदीमध्ये एक वाक्य निश्चितपणाने तुम्हाला सांगेल. वारकरी संप्रदायातला गायक असू द्या, वादक असू द्या, विणेकरी असू द्या, यांच्यावर आपल्याला मनापासून प्रेम करता आलं पाहिजे. एखाद्या वेळेला तुम्ही आमच्यासारख्या कीर्तनकारांवर नाही प्रेम केलं तरी चालेल. जो कीर्तनकार तुमच्या गावामध्ये येऊन 2 तासामध्ये येऊन गावातले 20-25 हजार रुपये घेऊन जातो, अशा कीर्तनकारांवर तुम्ही नाही प्रेम केलं तरी चालेल. परंतु जो गायक, जो वादक, जो विणेकरी आपल्या परिसरातलं आणि आपल्या गावचं भजन 7-7 दिवस सांभाळण्याचा प्रयत्न करतो, यांच्यावर मनापासून आपल्याला प्रेम करता आलं पाहिजे. त्याचं कारण आहे, पैशानं आमच्यासारखे हजारो कीर्तनकार तुम्हाला मिळतील, वारकरी मिळवणं आजच्या काळामध्ये फार कठीण गोष्ट आहे. म्हणून मिळालेले वारकरी सांभाळा, मिळालेल्या वारकऱ्यांना जपा. आमच्या पाकिटामध्ये गावाकडे 2-2 हजार रुपये कमी देत जा. आम्हाला कीर्तनकारांना 2-2 हजार रुपये कमी देत जा, परंतु आमच्या पाकिटातले 2-2 हजार रुपये काला झाल्यानंतर यांना सगळ्यांना जास्त देत जा. परंतु हे पुढच्या वर्षीपासून करा, म्हणजे आजच ना करू लगेच. एवढी गोड गोड माणसं या व्यासपीठावर उपस्थित आहेत. वारकरी संप्रदायाला समर्पण देणाऱ्या सगळ्या भाविकांच्या आणि वारकऱ्यांच्या चरणावर अगदी विनम्र भावाने अभिवादन करतो आणि अभंगाच्या पदापदाचं चिंतन करण्यासाठी आता मी प्रवृत्त होतो. अभंग जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा असून या अभंगामध्ये जगद्गुरु श्री संत तुकोबराय भगवंताचं दर्शन झाल्यानंतर गवळणीच्या जीवनामध्ये जो अनुभव आला, त्या अनुभवाचं चिंतन तुमच्या माझ्या समोर करतायत. विश्वमाऊली ज्ञानोबरायांच्या 727व्या समाधी उत्सवाच्या निमित्तानं खरं तर आपण उपस्थित आहोत. समाधी उत्सवाचा काला आज खरं तर या फळावरती संपन्न होतो आहे. वारकरी संप्रदायाचा विचार करत असताना वारकरी संप्रदायामध्ये आम्ही काल्यामध्ये नेहमी बोलत राहतो. उत्सव कुठलाही असू द्या, त्या उत्सवाची सांगता आपल्याला काल्याच्या कीर्तनानं करावी लागते. काला 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 म्हणजे तरी काय? एका वाक्यात जर सांगायचं ठरलं तर अनेक पदार्थ ज्या ठिकाणी एकवटले जातात त्याला काला असं म्हणतात. कळतंय तुम्हाला? अनेक पदार्थ ज्या ठिकाणी एकवटले जातात त्याला काला असं म्हणतात. आणि तो काला वारकरी संप्रदायामध्ये होतो. अवधानपूर्वक चिंतन ऐका. वारकरी संप्रदायामध्ये काला होतो हे वाक्य बोलण्यापेक्षाही याही पुढे जाऊन एक वाक्य मी तुम्हाला देईल. वारकरी संप्रदाय हाच एक प्रकारचा काला आहे. कळतंय का? पहा, वारकरी संप्रदायाला मी काला म्हटलं त्याचं कारण वारकरी संप्रदायातल्या सकल साधू संतांचा जर तुम्ही विचार केला,
ज्या विश्वमौली ज्ञानोबरायांच्या समाधी उत्सवाच्या निमित्तानं तुम्ही आम्ही उपस्थित आहोत. विश्वमौली ज्ञानोबरायांकडे थोडंसं तुम्ही पहा. विश्वमौली ज्ञानोबराय हे काश्मीरी शैवागमाचे अनुयायी आहेत. माऊली कोण आहेत? काश्मीरी शैवागमाचे अनुयायी म्हणजे माऊली आहेत. नामदेवरायांकडे जर तुम्ही पाहिलं तर नामदेवराय हे केशी राजाचे उपासक आहेत. नामा म्हणे केशव राजा, केला नेम चालवी माझा. जगद्गुरु तुकाराम महाराज हे चैतन्य संप्रदायाची आहेत आणि नाथ बाबा हे दत्त संप्रदायाचे आहेत. हे सगळे संत वेगवेगळ्या संप्रदायाचे असताना सुद्धा या सगळ्या संतांनी आपापल्या संप्रदायाचा अभिनिवेश बाजूला ठेवला आणि काला करण्याकरता चंद्रभागेच्या वळवंटामध्ये सगळे संत एकत्रित आले. ते वेगवेगळे असताना सुद्धा जर एकत्र येत असतील तर आपण वेगवेगळ्या चुली मांडायची काय गरज आहे? ते सगळे एकत्र वेगवेगळे असताना काला करण्याकरता चंद्रभागेच्या वळवंटामध्ये येतात. काल्याची परंपरा तशी यमुनेतली आहे, परंतु वारकरी संप्रदायामध्ये संतांनी काला चंद्रभागेच्या वळवंटामध्ये केला. ज्ञानोबराय सगळ्या संतांना काला देतात. ज्ञानोबा माऊली तुका, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, हे ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. एकच टाळी झाली चंद्रभागे वळवंटी हो, एकच टाळी झाली चंद्रभागे वळवंटी हो. माझा ज्ञान राजा गोपाळासीला ह्या वाटी, माझा ज्ञान राजा गोपाळासीला ह्या वाटी, माझा ज्ञान गोपाळासीला ह्या वाटी, माझा ज्ञान राजा गोपाळासीला ह्या वाटी, गोपाळासीला ह्या वाटी. ज्ञानोबा माऊली तुकाराम, एकच टाळी झाली चंद्रभागे वळवंटी. माझा ज्ञान राजा गोपाळासीला ह्या वाटी. ज्ञानोबा माऊली तुकाराम. विश्वमौली ज्ञानोबराय सगळ्या संतांना आपल्या स्वतःच्या हातानं काला देतात. म्हणून मी असं म्हणेल, आजही आळंदीमध्ये माऊलीने आपल्या स्वतःच्या हातानं आपल्याला काला द्यावा याकरता या आळंदीमध्ये यावं. जी सेवा वाट्याला येईल ती सेवा अंतःकरणापासून करावी. माऊली आपल्याला स्वतःच्या हातानं काला दिल्याशिवाय राहणार नाही. विश्वमौली ज्ञानोबराय काला करण्याकरता चंद्रभागेच्या वळवंटामध्ये जातात. सकल साधून संत लोक वेगवेगळे असताना काला करण्याकरता जर एकत्र येत असतील तर आपणही आपल्या घरादाराचा त्याग करून कधीतरी माणसाने आळंदीमध्ये यावं आणि विश्वमौली ज्ञानोबरायांच्या हातानं प्रसाद अर्थात काला घेण्याचा प्रयत्न करावा. काल्याचं कीर्तन आहे. काल्याची परंपरा तशी यमुनेतली जरी असली तरी आळंदी पंढरपूरमध्ये अखंड वारकरी काला घेण्याकरता या भूमीमध्ये येत असतात. हा काला आपल्याला मिळत राहतो. म्हणून तो काला माणसाला मिळवण्याकरता तो काला सहजासहजी मिळत नाही. आम्ही नित्य कीर्तनामध्ये सांगत राहतो, काला मिळवण्याकरता काही गोष्टी माणसाला सोडाव्या लागतात आणि काही गोष्टी माणसाला धराव्या लागतात. एकाएकी माणसाला काला मिळत नाही. काला मिळवण्याकरता सगळ्यात अगोदर पुरुषार्थ करावा लागतो, त्याच्यानंतर प्रयत्न करावा लागतो, तदनंतर देवाकडे थोडीशी प्रार्थना करावी लागते, कीर्तन संपेपर्यंत प्रतीक्षा करावी लागते आणि तदनंतर माणसाला प्रसाद जीवनामध्ये मिळत असतो. एका दिवसामध्ये काला कधी मिळत नाही. काला सकल साधू संतांनी मिळवण्याकरता अनेक प्रकारची अर्थात सायास केली, अनेक प्रकारची साधना केली. म्हणून काल्याचं कीर्तन मिळवण्याकरता किंवा प्रसाद मिळवण्याकरता सगळ्यात अगोदर माणसाला पुरुषार्थ करावा लागतो. जगात जी गोष्ट कुणालाही जमत नाही ती गोष्ट आपण माणसाला स्वतःला करून दाखवावी लागते. पुरुषार्थ 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 त्याला म्हणतात. जगात जी गोष्ट सगळ्यांना जमते ती जर आपण करून दाखवत असाल तर याच्यात काय पुरुषार्थ आहे? जगात जी गोष्ट कुणालाही जमत नाही ती गोष्ट आपल्याला करावी लागते. त्यावेळेला काला मिळतो. गोकुळातील गवळणीने आपल्या जीवनामध्ये जगात ज्या गोष्टी कुणाला जमल्या नाहीत त्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये केल्या. म्हणून भगवंताने गवळणी सोबत रास क्रीडा केली, अर्थात गोपाळांच्या समवेत भगवंताने काला केला. त्यांच्या जीवनामध्ये आलेल्या अनुभवाचा विचार जगद्गुरु तुकाराम महाराज तुमच्या माझ्या समोर ठेवतात. गोकुळातील गवळणीने घरादाराचा त्याग करून भगवंताच्या संगतीमध्ये यावं आणि भगवंताच्या संगतीमध्ये आल्यानंतर गवळणीच्या जीवनामध्ये काही अनुभव आले आणि ते अनुभव जगद्गुरु तुकाराम महाराज तुमच्या माझ्या समोर ठेवतात. मला असं वाटतं
आजच्या अभंगामध्ये काल्याच्या दिवशी जगद्गुरु तुकाराम महाराजांनी जर गोकुळातील गवळणीच्या जीवनामध्ये आलेला अनुभव तुम्हाला मला जर सांगितलं असेल तर तुमच्या माझ्या समोर पहिला प्रश्न उपस्थित होतो की आपल्याला आलेला अनुभव किंवा जगाला आलेला अनुभव असा लोकांना कथा कीर्तनातून सांगता येतो का? आपल्याला वारकरी संप्रदायामध्ये एखादा अनुभव आला, गोरगरीब वारकऱ्याला जीव घातल्याचा अनुभव असू द्या, एखाद्या वारकऱ्याच्या बोटाला धरून इंद्रायणी माता पार पलीकडे घेऊन जाण्याचा अनुभव असू द्या, जो अनुभव आपल्याला संप्रदायामध्ये येतो तो अनुभव असा जगाला सांगता येतो का? हा तुमच्या माझ्या समोरचा फार मोठा प्रश्न आहे. याच्याकरता मी 4 विकल्प तुम्हाला सांगेल म्हणजे तुमच्या लक्षामध्ये येईल. या समाजातला पहिला वर्ग असा आहे ज्याच्याकडे अनुभवही नाही आणि अनुवादही नाही. समाजातला दुसरा वर्ग असा आहे ज्याच्याकडे अनुभव आहे परंतु अनुवाद नाही. समाजातला तिसरा वर्ग असा आहे ज्याच्याकडे अनुवाद आहे परंतु अनुभव नाही. आणि समाजातला चौथा वर्ग असा आहे ज्याच्याकडे अनुभवही आहे आणि अनुवादही आहे. एका विकल्पाचा एका शब्दामध्ये अर्थ तुम्हाला सांगून मी पुढे जाईल. समाजातला पहिला वर्ग असा आहे ज्याच्याकडे अनुभवही नाही आणि अनुवादही नाही. अनुवाद या शब्दाचा अर्थ होतो बोलणे, अनुवाद या शब्दाचा अर्थ होतो सांगणे. आता मी तुम्हाला कीर्तन सांगत आहे म्हणजे तुमच्याशी बोलत आहे, मी बोलतो आहे, याला अनुवाद असं म्हणतात. समाजातला पहिला वर्ग असा आहे ज्याच्याकडे अनुभव नाही आणि अनुवादही नाही. आता अनुभव नाही अनुवाद नाही या शब्दाचा सोप्या शब्दामध्ये अर्थ सांगू का? अगदी आम्ही नगरचे असल्यामुळे नगरी भाषेत जर बोलायचं ठरलं, अनुभव नाही आणि अनुवाद नाही, आमच्याकडे म्हणतात माहीतही नाही सांगतही नाही. कळलं तुम्हाला? आता माहीतच नाही म्हटल्यानंतर सांगायचा प्रश्नच उरत नाही. पूर्वीच्या काळामध्ये महाराष्ट्रातले बरेचसे कीर्तनकार एसटीनं प्रवास करायचे. अगदी त्याही पलीकडे त्याही पूर्वी बैलगाडीनं प्रवास करून कीर्तनाला गेलेली काही माणसं माझ्या समोर आहेत. काही कीर्तनकार मंडळी एसटीनं प्रवास करायचे. एसटीनं प्रवास केल्यानंतर कीर्तनकार ज्यावेळेला एसटी स्टँडवर उतरायचे, पहिलं जे कीर्तनकारांना दुकान लागायचं स्टँडवरती ते पान टपरीवाल्याचं लागायचं. पूर्वीच्या काळामध्ये काय आमच्यासारख्या गाड्या नसायच्या, आपल्यासारख्या. आता गाड्या आल्या आपल्या सगळ्यांना, आणि गाड्या आल्यामुळे प्रश्न सुद्धा अनेक निर्माण झाले. बरं, महाराष्ट्रामध्ये कीर्तनकारांकडे गाड्या आल्यामुळे फार मोठे प्रश्न निर्माण झाले. एका गावामध्ये माझ्या हातानं हस्ते सप्ताह असतो माऊली, आणि 7 दिवस मी त्या गावामध्ये थांबतो. 7 दिवस गावामध्ये थांबल्यामुळे झालं काय, एक दिवस मी चोपदारांना सांगितलं, महाराज ज्यावेळेला आपल्या गावामध्ये येतील त्यावेळेला महाराजांची गाडी मी ज्या ठिकाणी मुक्कामाला थांबलोय त्या ठिकाणी तू घेऊन ये. आता 7 ते 9 कीर्तन असल्यामुळे काही कीर्तनकार मंडळी 5-5:30 गावामध्ये यायचे, काही कीर्तनकार मंडळी 6-6:30 गावामध्ये यायचे, काही कीर्तनकार मंडळी 7 ते 9 कीर्तन म्हटल्यानंतर अगदी 7ला 5 कमी असताना गावामध्ये यायचे. याला वजनाच येणं असं म्हणतात. आता एक कुणी काढलंय मला कळायलाच तयार नाही. वजन पाडणं, वजन मारणं, वजन टाकणं. संप्रदायातल्या काही शब्दाचे अर्थ आपल्याला लवकर कळायला तयार नाही. संप्रदायामध्ये काही शब्द असे आहेत की त्या शब्दाचे अर्थच लवकर कळत नाही. आता संबंध महाराष्ट्रभर कीर्तन करत असल्यामुळे महाराष्ट्रातले प्रत्येक नवोदित कीर्तनकार आमचे चांगले मित्र आहेत. मग एकामेकाचे कीर्तन मागे पुढे असतात. एका गावाला माझं कीर्तन अगोदर होतो आणि माझ्या मित्राचं कीर्तन दुसऱ्या दिवशी होतं. आदल्या दिवशी ज्या वेळेला मी कीर्तन करून घरी आलो त्यावेळेला दुसऱ्या दिवशी जे महाराज त्या गावाला जाणार होते त्या महाराजांनी सकाळी मला फोन केला आणि महाराज म्हटले, महाराज तुम्ही रात्री आले का कीर्तनाला जाऊन? मी म्हटलं हो आलो जाऊन. महाराज म्हटले कसं आहे वातावरण? मी म्हटलं वातावरण छान आहे, गायक अत्यंत सुंदर आहेत, वादक सुद्धा अत्यंत सुंदर आहे. ते महाराज म्हटले ते जाऊ द्या, वातावरण कसं आहे? मी म्हटलं वातावरण सुंदर आहे, माईक सिस्टीम सुंदर आहे, श्रोता सुद्धा चांगला आहे, टाचणी पडेल इतकाच अर्थात आवाज येईल इतकी शांतता मंडपामध्ये असते, खूप सुंदर वातावरण. ते म्हटले ते जाऊ द्या, वातावरण कसं आहे? मला लवकर कळायलाच तयार नाही वातावरण शब्दाचा अर्थ काय. 1-2 महिन्याने मला कळालं वातावरण शब्दाचा अर्थ नेमका काय आहे. या सगळ्या गोष्टी ज्या आल्या त्या गाड्यांमुळे आल्या. पूर्वीच्या काळामध्ये गाड्या नसायच्या. कीर्तनकार गावामध्ये स्टँडवर उतरल्यानंतर कीर्तनकार ज्यावेळेला एखाद्या एसटी स्टँडवर जायचा, पान टपरीवाल्याला विचारायचा तुमच्या परिसरामध्ये कुठे नामसप्ताह चालू आहे का? त्यावेळेला तो पान टपरीवाला पान लावत त्या कीर्तनकाराला म्हणायचा, महाराज खरं सांगू का मी तसल्या भानगडीतच नसतो म्हटला. आता ही भानगड आहे म्हणजे पान टपरीवाल्याला नामसप्ताह कुठे चालू आहे का नाही हे माहीतही नाही आणि तो सांगतही नाही. याचा अर्थ त्याला अनुभवही नाही आणि अनुवादही नाही. समाजातला पहिला वर्ग असा आहे ज्याच्याकडे अनुभव नाही, अनुवाद नाही.
समाजातला दुसरा वर्ग असा आहे ज्याच्याकडे अनुभव आहे परंतु अनुवाद नाही. मराठीत बोलायचं ठरलं तर माहीत आहे परंतु सांगत नाही. काही काही माणसं एवढे गमतीचे असतात महाराज, सगळी घटना घडून गेल्यानंतर म्हणतात मला माहीत होतं परंतु मी सांगितलं नाही. याचा अर्थ अनुभव आहे परंतु अनुवाद नाही. समाजातला तिसरा वर्ग असा आहे ज्याच्याकडे अनुवाद आहे परंतु अनुभव नाही. कथा कीर्तनातून आई बाप रंगू रंगू रडू रडू सांगतात परंतु स्वतःच्या घरी आई सोबत बोलायला ज्यांना वेळ नाही, याचा अर्थ असा आहे त्यांच्याकडे अनुवाद आहे परंतु अनुभव नाही. कथा कीर्तनातून म्हणतात आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आधार. सांगता येतं फक्त परंतु आईची सेवा आपल्याकडून तेवढी घडत नाही. अनुवाद आहे, अनुभव नाही. परंतु समाजातला चौथा वर्ग असा आहे ज्याच्याकडे अनुभवही आहे आणि अनुवादही आहे. तुका म्हणेचा कोणी सांगे अनुभव आहे अंगे, माझा अनुभव आहे अंगे, माझा अनुभव आहे अंगे. चाखोडे सांगे मज अनुभव आहे अंगे, किंवा दुसरं प्रमाण आहे अनुभव आले अंगा ते या जगा देत असे. संत महात्मे त्यांच्या जीवनामध्ये आलेला अनुभव तुम्हाला आणि मला सांगत असतात. मला नेहमी असं वाटतं अनुभव येणं वेगळं, अनुभव घेणं वेगळं आणि अनुभव देणं वेगळं. बऱ्याचशा लोकांना अनुभव येतो परंतु अनुभव त्यांना देता येत नाही. अनुभव येणं वेगळं, अनुभव घेणं वेगळं आणि अनुभव जगाला देणं. याही पेक्षा सोपं बोलू, येणं घेणं देणं. आता तरी कळलं का तुम्हाला? येणं घेणं. बरं, याच्यातही गंमत अशी आहे, येणं आणि घेणं हे सगळ्यांच्या लक्षामध्ये राहतं. बऱ्याचदा माणूस विसरतो त्याचं नाव देणं. एखाद्या माणसाला जर तुम्ही गेल्या वर्षी वारीमध्ये जर 100 रुपये दिले असतील आणि ह्या वर्षी जर तो वारकरी भेटला आणि त्याला जर तुम्ही म्हणाले भल्या माणसा, अरे गेल्या वर्षी माझ्याकडून तू 100 रुपये नेलेस, अजून तू परत केले नाहीस, त्यावेळेला तो माणूस म्हणतो महाराज खरं सांगू का, मी द्यायचंच विसरलो. म्हणजे एक वाक्य बोलू, द्यायचं विसरतो त्याचं नाव माणूस. वाक्य ऐका बरं, द्यायचं विसरतो त्याचं नाव माणूस आणि लक्षात ठेवून समाजाला देत राहतात त्यांचं नाव संत. संत समाजाला देण्याचं काम करत असतात. मग आपल्याला आलेले अनुभव समाजाला देत असताना अनुभवाचे सुद्धा 3 प्रकार आहेत. स्वविषयक अनुभव आहे, जगत विषयक अनुभव आहे आणि अर्थात देव विषयक अनुभव आहे. आजच्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज स्वतःला आलेला अनुभव जगाला सांगत नाही. आजच्या अभंगामध्ये देवाला आलेला अनुभव तुकाराम महाराज तुम्हाला मला सांगत नाहीत. गोकुळातील गवळणीला आलेल्या अनुभवाचा विचार महाराज तुमच्या माझ्या समोर ठेवतात आणि जगाला आलेला अनुभव सुद्धा देण्याच्या 3 पद्धती आहेत. प्रपंचाविषयीचे अनुभव, साधक दशेतील अनुभव आणि सिद्ध अवस्थेतील अनुभव. अनुभवाचे सुद्धा 3 प्रकार आहेत. देण्यामध्ये सुद्धा 3 प्रकार आहेत. जगद्गुरु तुकाराम महाराज ज्या वेळेला साधना करतात, काही लोकांनी महाराजांना प्रश्न विचारला, महाराज तुम्ही देहू गावामध्ये परमार्थिक साधना करता आणि प्रापंचिक अवस्थेमध्ये तुम्ही जीवन जगता, मग प्रपंचामध्ये तुमच्या जीवनामध्ये आलेला एखादा अनुभव आहे का? त्यावेळेला तुकोबरायांनी सांगितलं, मी माझ्या जीवनामध्ये प्रापंचिक साधना करत असताना मला आलेला अनुभव आहे. दुःख बांधवाडी आहे हा संसार, दुःख
हा संसार. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, प्रपंचात आलेला मला अनुभव आहे. प्रपंचिक जीवन अर्थात दुःखरूप आहे. प्रपंच माणसाला नेहमी दुःख देत राहतो. या संसार नगने बाजार भरला ग बाई, या संसार नगने बाजार भरला ग बाई बाई बाई, या संसार नगरी बाजार भरला ग बाई, या संसार नगरी बाजार भरला बाई. हे यात सुख नाही आणि त्यात सुख नाही, यात दुःख नाही आणि त्यात दुःख नाही, यात सुख नाही आणि त्यात सुख नाही, यात दुःख नाही आणि त्यात दुःख नाही. या संसार नगने बाजार भरला ग बाई, या संसार नगने बाजार भरला ग बाई. संसार नगरी बाजार भरला ग बाई, या संसार नगरी बाजार भरला बाई. एकदा जोरदार टाळी वाजवा महाराजांकरता. यात सुख नाही ग बाई, त्यात सुख नाही. प्रपंचात कशामध्ये सुख नाही असं सांगणारी माणसं सुद्धा प्रपंचिक जीवन जगताना आपल्याला दिसतात. प्रपंचामध्ये सुख नाही असे अनेक प्रमाण आपल्या जवळ असताना सुद्धा ज्याच्याकडे एक गाडी आहे, प्रपंचामध्ये त्याला वाटतं माझ्याकडे 2 गाड्या असाव्या. ज्याच्याकडे एक घर आहे त्याला असं वाटतं माझ्याकडे 2 घरं असावी. ज्याचं एक लग्न झालेलं आहे. प्रत्येकाच्या प्रपंचिक जीवनामध्ये तुम्ही कितीही जीवन जगा, प्रपंच आपल्याला दुःख दिल्याशिवाय राहत नाही. मला नेहमी असं वाटतं, प्रपंचातली कोणतीही वस्तू घ्या, अगोदर ती वस्तू आपल्याला जरी सुख देत असली तरी कालांतराने ती वस्तू आपल्याला दुःख दिल्याशिवाय राहत नाही. माझा तुम्हाला प्रश्न आहे, घरामध्ये लाईट असणं सुखाचं की दुःखाचं? तुम्ही नाराज आहेत का माझ्या? बोला ना. घरामध्ये लाईट असणं सुखाचं की दुःखाचं? सुखाचं. घरामध्ये फ्रीज असणं सुखाचं की दुःखाचं? सुखाचं. घरामध्ये एसी असणं सुखाचं की दुःखाचं? सुखाचं. एका महिन्यानंतर लाईट बिल येणं. प्रपंचातली कोणतीही वस्तू घ्या, अगोदर ती वस्तू सुख देते, नंतर आपल्याला दुःख देते. तुकाराम महाराजांना कोणीतरी विचारलं, महाराज प्रपंचात आलेला अनुभव काय? अर्थात दुःख बांधवाडी आहे हा संसार. महाराजांना विचारलं, अनुभव आल्यानंतर तुम्ही काय केलं? महाराजांनी उत्तर दिलं, संसाराच्या नावे घालून या शून्य वाढत हा पुण्य धर्म केला. आम्ही आमच्या जीवनामध्ये प्रपंचातला अनुभव घेतल्यानंतर प्रपंचाचा त्याग केला. गोकुळातील गवळणीने सुद्धा प्रपंचातला अनुभव घेतल्यानंतर अर्थात गोकुळामध्ये प्रापंचिक जीवन सोडून भगवंताच्या संगतीमध्ये गोकुळातील गवळणी आल्या. प्रपंचात आलेले तुकाराम महाराजांना काही अनुभव आहेत, तसे गोकुळातील गवळणीला सुद्धा प्रपंचात आलेले काही अनुभव आहेत. तसं प्रापंचिक अवस्थेतून माणूस ज्यावेळेला साधक अवस्थेवर येतो, तुकाराम महाराजांनी ज्यावेळेला प्रपंचाचा त्याग केला आणि साधक दशेमध्ये महाराज आले, त्यावेळेला महाराजांना आलेले वेगवेगळे अनुभव आहेत. महाराजांनी कुणीतरी महाराजांना प्रश्न विचारला, महाराज आम्ही ज्यावेळेला प्रपंचाचा त्याग करून साधक दशेवरती येऊ, त्यावेळेला आम्ही आमच्या जीवनामध्ये मार्गक्रमणा कशी करावी? त्यावेळेला तुकाराम महाराजांनी सांगितलं, तुम्ही जर साधक अवस्थेमध्ये असाल तर साधक अवस्थेमध्ये तुम्ही तुमच्या जीवनाला सांभाळलं पाहिजे. साधकाची दशा उदास असावी, उपाधी नसावी अंतर्बाह्य. तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे, क्षण क्षणा सांभाळी साक्षी होतो आपुला, न घडावी पायी तुटी मने मिठी घातली. या अभंगाचा शेवट एवढा गोड आहे. तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे मागे भ्यालो तरी झालो जागृत. मी ज्यावेळेला मागे पाहिलं, विश्वामित्रासारख्यांची तपश्चर्या ज्यावेळेला एखादी स्त्री भंग करते, त्यावेळेला आम्हाला स्वतःला सांभाळायला लागलो. भामचंद्र भंडारा डोंगरावर ज्यावेळेला आम्ही भजन करायला येतो, त्यावेळेला कुणीही जरी आलं तरी आमच्या मुखातून शब्द बाहेर पडतात, जाई होतो माते नकरी सायास. आम्हाला स्वतःला सांभाळायला लागलो. साधक दशेमध्ये आपल्याला स्वतःला सांभाळता आलं पाहिजे. बरोबर, प्रत्येकाला साधक दशा कधी बिघडेल सांगता येत नाही. आता तुम्ही सगळे कीर्तनामध्ये आहात, सगळे साधक दशेमध्ये आहात. ही साधक दशा माणसाची कधी बिघडेल सांगता येत नाही. आपल्या अंतःकरणात दबलेले जे विकार आहेत, हे कधी आपल्याला त्रास देतील हे सांगता येणार नाही. अंतःकरणात दबलेले विकार कीर्तन सुटल्या सुटल्या जागे होत असतात आणि कीर्तन सुटल्यानंतर कीर्तनात दबलेले विकार जागे झाल्यानंतर घरी जाताना माणसं म्हणत असतात, कुणी बोलावलं होतं याला? यांना कधी कीर्तन भेटलं होतं की? हे विकार जागे होण्याची लक्षण आहे. ज्या वेळेला विकार जागे होतात, कीर्तनकारांना सुद्धा माणसं विकार अरे तुरेची भाषा
बोलू शकतात, हे विकार जागे होण्याची अर्थात लक्षण आहे. दबलेले विकार माणसाला जागे करत असतात. ते जागे झाल्यानंतर माणसाकडून वाईट घटना घडत असतात. म्हणून विकार ज्या वेळेला अर्थात दबलेले आहेत, त्या विकाराला दबलेल्या अवस्थेमध्ये राहू द्या, स्वतःला सांभाळा. आतापर्यंत तुम्ही कसे जगलात याचा विचार करत बसण्यापेक्षा साधक दशेवरती जर आला असाल तर आता तरी साधक दशेमध्ये स्वतःला सांभाळा, स्वतः जागे व्हा. आता जागा रे भाई जागा रे, आता जागा रे भाई जागा, आता जागा रे भाई जागा, आता जागा रे भाई जागा.
दादा सर्वांनी. यांच्या इतका उंच आवाज लावणं एवढी सामान्य गोष्ट नाही. यांच्या इतका उंच आवाज जर कीर्तन सुटल्यानंतर घरी जाताना तुम्ही लावण्याचा प्रयत्न केला, हा प्रयत्न करूच नका कधी, परंतु यांच्या इतका उंच आवाज जर कधी लावण्याचा प्रयत्न केला तर आत्मा बाहेर पडेल, आवाज नाही निघणार. याच्याकरता स्वरांची, याच्याकरता मौलींची, याच्याकरता साधू संतांची, सद्गुरूंची विशेष कृपा असावी लागते. त्यावेळेला आपल्या साधनेला आपल्याला न्याय देता येतो. गोड संप्रदायातली माणसं या ठिकाणी उपस्थित आहेत. आता जागा रे बहिणो जागा रे. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, आतापर्यंत तुम्ही कसे जगलात याचा विचार करू नका, स्वतःला सांभाळा. तुका म्हणे मागे भ्यालो तरी झालो जागृत. मी माझ्या अवस्थेमध्ये मागे पाहिल्यानंतर स्वतःला जागृतीत आणलं. मी माझ्या जीवनामध्ये जागृतीत येऊन साधना केली. साधक दशेवरून मी सिद्ध अवस्थेवर पोहोचतो. सिद्ध अवस्थेवर गेल्यानंतर सुद्धा महाराजांना काही वेगवेगळे अनुभव आलेले आहेत. गोकुळातील गवळणीला सुद्धा प्रपंचाचा त्याग केल्यानंतर, भगवंताच्या संगतीमध्ये आल्यानंतर काही अनुभूती, काही अनुभव आले. मला असं वाटतं, प्रपंचाचा त्याग करून परमार्थाच्या वाटेवर चालणाऱ्या माणसाला काहीतरी अनुभव आला पाहिजे. काहीतरी माणसं आणि पारमार्थिक साधना करूनही आपल्याला एखादा अनुभव जीवनामध्ये काही चांगला येत नसेल तर परमार्थ करून सुद्धा काय उपयोग आहे. गोकुळातील गवळणीने आपल्या जीवनामध्ये अनुभव घेतला. संत महात्म्यांनी पारमार्थिक साधना करत असताना अनेक अनुभवाचा विचार केला किंवा अनेक अनुभव महाराजांनी सुद्धा आपल्या गाथ्यामध्ये अनेक ठिकाणी लिहून ठेवलेत. माऊलींना तुम्ही कधीतरी विचारा, माऊली तुम्ही भगवंताचं रूप पाहिलं, भगवंताचं रूप पाहिल्यानंतर तुम्हाला आलेला काय अनुभव आहे. माऊलीने सहज अर्थात लिहून ठेवलं. तुम्हाला रूप पाहता लोचणी लोचणी, रूप पाहता लोचणी लोचणी, रूप पाहता लोचणी लोचणी, रूप पाहता लोचणी. हा सुख झाले हो, सुख झाले हो, सुख झाले हो साजनी, सुख झाले हो, सुख झाले हो, सुख झाले हो साजनी. तो हा विठ्ठल बलवा बलवा, तो हा विठ्ठल बलवा. सुख झाले हो साजनी, सुख झाले हो, सुख झाले हो, सुख झाले हो साजनी. तो हा विठ्ठल बलवा बलवा, तो हा विठ्ठल बलवा. विश्वमाऊली ज्ञानोबरायांना भगवंताचं रूप पाहिल्यानंतर आलेला अनुभव आहे. सुख झाले व साजनी. गोकुळातील गवळणीला तुम्ही विचारा. गोकुळातील गवळणी सांगतायत, आम्ही ज्यावेळेला प्रपंचाचा त्याग केला, भगवंताच्या संगतीमध्ये आल्यानंतर आमच्या जीवनातले काही वेगवेगळे अनुभव आहेत. मला असं वाटतं, जोपर्यंत गोकुळातील गवळणी प्रापंचिक जीवनावर जीवन जगत होत्या त्यावेळेला त्यांना आलेले अनुभव वेगवेगळे आहेत. गोकुळातील गवळणी म्हणतात, कन्हैया तू ज्यावेळेला तुझ्या हातातली बासरी वाजवतो, ती बासरी ज्यावेळेला आमच्या कानावरती पडते त्यावेळेला आम्हाला प्रपंचाचा त्याग करून तुझ्या संगतीमध्ये येण्याची इच्छा निर्माण होते. परंतु आमचं जीवन पारतंत्रिक असल्यामुळे आम्हाला प्रपंचाचा त्याग करून लगेच तुझ्याकडे येता येत नाही. म्हणून गोकुळातील काही गवळणी आपापल्या डोक्यावर दहीदूध तूप घेतात आणि मथुरेला अर्थात विकण्याकरता निघतात. एक गवळण आपल्या डोक्यावर दहीदूध तूप घेऊन ज्या वेळेला गोकुळातून मथुरेला दहीदूध तूप विकायला निघते त्यावेळेला तिच्या आयुष्यामध्ये आलेले काही वेगवेगळे अनुभव आहेत. आता मला असं वाटतं, गोकुळातील गवळण आपल्या डोक्यावर दहीदूध तूप घेते आणि मथुरेला विकण्याकरता जाते. त्याचं कारण तिच्या अंतःकरणातली भावना आहे. एखाद्या रस्त्यावरती भगवान कृष्ण परमात्म्याचं आपल्याला दर्शन व्हावं आणि आपल्या जीवनाची सार्थकता व्हावी याकरता एक गवळण गोकुळातील आपल्या डोक्यावर दहीदूध तूप घेते आणि गोकुळातून मथुरेच्या रस्त्यानं चालू लागते. एका चौकामध्ये भगवान कृष्ण परमात्मा त्या गोकुळातील गवळणीचा रस्ता अडवतो. त्याचं कारण गोकुळातील सगळं दहीदूध तूप मथुरेला जात होतं आणि मथुरेतील राक्षस दहीदूध तूप खाऊन अर्थात गोकुळामध्ये येऊन भगवंताला मारायला धावत होते. म्हणून आपल्याकडेही भरपूर ताकद असावी याच्याकरता भगवान कृष्ण परमात्मा त्या गोकुळातील गवळणीचा रस्ता अडवतात. रस्ता अडवल्यानंतर गोकुळातील गवळण म्हणते, कन्हैया अरे गोकुळातील अनेक गवळणी दहीदूध तूप घेऊन मथुरेला विकायला गेलेले आहेत. मला जाण्याकरता तू रस्ता दिला पाहिजे. मला जायला आता खूप उशीर झालाय. जाऊ दे मला मथुरेला नंदलाला रे गोपाल. निघुनी गेल्या गवळणी साऱ्या मथुरेच्या या बाजाराला.
उशीर झाला बाजाराला नंदलाला रे. देवाची विनंती करायची म्हणून चाल सुद्धा तशीच पाहिजे ना. जाऊ दे मला मथुरेला नंदलाला रे गोपाल. एका जनार्दनी गौलन राधा कृष्ण सख्याची जडली बाधा. उशीर झाला बाजाराला नंदलाला रे गोपाला. गोकुळातील गवळण कन्हैयाची विनंती करते, लाला मला उशीर झाला आहे, मला जाण्याकरता रस्ता दे. भगवान कृष्ण परमात्मा त्या गोकुळातील गवळणीला जाण्याकरता रस्ता देतात. गोकुळातील गवळणीने भगवंताचं रूप पाहिलं आणि दैदत्व पिकायला ज्यावेळेला गोकुळामध्ये गेली, गोकुळामध्ये गेल्यानंतर दही घ्या दूध घ्या असा आवाज देण्याऐवजी ती गोविंद घ्या कोणे दामोदर घ्या के, गोविंद घ्या कोणे दामोदर घ्या के, गेल्यानंतर आवाज देऊ लागली, गोविंद घ्या कुणी दामोदर घ्या. आपण बाजारामध्ये ज्यावेळेला एखादा माल घेऊन विकण्याकरता जातो त्यावेळेला जो माल आपल्याकडे असेल त्याच मालाच्या नावानं आपण आवाज देतो ना. आपण जर बटाटे घेऊन अर्थात बाजारामध्ये गेलो तर कांदे घ्या कांदे असं थोडं म्हणतो. जो माल आपल्याकडे असेल त्याच मालाच्या नावानं जर आपण आवाज देत असाल तर गोकुळातील गवळण दही तूप घेऊन विकायला गेली आहे. दही घ्या दूध घ्या असा आवाज देण्याऐवजी ती गवळण तिच्या जीवनामध्ये आवाज देते, अर्थात गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या. मथुरेतील गवळणी ज्यावेळेला हा आवाज ऐकतात त्यावेळेला मनात विचार करतात, आज आपल्या मथुरेमध्ये नवीन माल कुठला तरी विकण्याकरता आलाय. म्हणून मथुरेतील सगळ्या गवळणी गोकुळातील गवळणीच्या जवळ येतात आणि तिची थोडीशी गंमत करावी म्हणून एखादी गवळण म्हणते मला 1 लिटर गोविंद दे, दुसरी गवळण म्हणते मला 1 लिटर दामोदर दे. मथुरेतील गवळणी जरी गोकुळातील गवळणीला 1 लिटर दूध मागत असल्या तरी गोकुळातील गवळण मात्र त्यांना 1 लिटर गोविंद मागत असल्या तरी गोकुळातील गवळण मात्र 1 लिटर त्यांना दूधच देत होती. 1 लिटर अर्थात दामोदर मागितल्यानंतर 1 लिटर दहीच देत होती. तिचं कारण असं आहे, गोकुळातील गवळणीची वृत्ती फक्त जागेवर नव्हती, तिचा व्यवहार मात्र व्यवस्थित चाललेला होता. जोपर्यंत तिच्याकडे माल होता तोपर्यंत गोविंद घ्या दामोदर घ्या असा आवाज ती देत होती. तिच्या जवळचा माल संपला, तिचा आवाजही शांत झाला. आवाज शांत झाल्यानंतर मथुरेतील सगळ्या गवळणी माल संपल्यामुळे आपापल्या घरी निघून गेल्या. परंतु गोकुळातून दहीदूध पिकायला आलेली गवळण त्या मथुरेतील एका चौकामध्ये उभी राहिली. मथुरेतील एका गवळणीने पाहिलं, गोकुळातून दहीदूध पिकायला आलेली गवळण 1 तास झाला 2 तास झाला एका जागेवरती उभा आहे. म्हणून तिची विचारपूस करण्याकरता मथुरेतील गवळण ज्यावेळेला गोकुळातील गवळणीच्या जवळ गेली आणि तिला प्रश्न विचारला, तू या गोकुळातून मथुरेमध्ये दहीदूध पिकायला आली आहेस, तुझ्याकडे माल होता तोपर्यंत तू आवाजही देत होती, तुझ्याकडचा माल संपला आवाजही शांत झाला, आता तुला घरी जायचं नाही का? त्यावेळेला गोकुळातील गवळण सांगते, खरं सांगू गोकुळातून मथुरेला अर्थात दहीदूध पिकायला जरी आम्ही आले होते, जोपर्यंत माझ्याकडे माल होता तोपर्यंत मी आवाजही दिला, माझा माल संपला, माझा आवाज शांत झाला, मला घरी जाण्याची खूप इच्छा आहे परंतु घरी जाण्याचा रस्ता मी विसरले. गोकुळातील गवळण सांगते अभंगाच्या, मैं भूली घर जाने बात, मैं भूली घर जाने बात, मैं भूली घर जाने बात.
गोकुळातील गवळण सांगते, मी दैदत्व पिकायला गोकुळातून मथुरेमध्ये जरी आलेली असली तरी आता मात्र मी घरी जाण्याचा रस्ता विसरले. मय भुली घर जाणे बाट. गोकुळात मथुरेतील गवळण तिला प्रश्न करते, तू जर गोकुळातून मथुरेमध्ये दैदत्व पिकायला आली असेल आणि तू जर घरी जाण्याचा रस्ता विसरली असतील तर तू घर सोडण्याचा अट्टास तरी का केला? माणसाला घरी पुन्हा जर जाता येत नसेल तर माणसानं घर सोडण्याचा अट्टास करू नये. एकतर घर सोडून माणसानं कधीतरी आळंदी पंढरपूरला यावं, परंतु आळंदीमधून आपण आळंदीला जरी आलेलो असलो तरी समाधी सोहळा झाल्यानंतर आपल्याला आपापल्या घरी जायचंय. घरी जाण्याचा रस्ता माणसाला माहीत असला पाहिजे. घर सोडण्याची सवयही माणसाला असावी आणि घर सोडून आल्यानंतर घरी जाण्याचा रस्ता सुद्धा माणसाला माहीत असावा. घर सोडण्याची सवय माणसाला प्रत्येकाला असली पाहिजे. घर सोडण्याची सवय का असावी त्याचं कारण आहे. घर सोडून माणसाने आळंदीला यावं, घर सोडून माणसाने वृंदावनाला जावं, घर सोडून कधीतरी पंढरपूरची माणसानं एखादी वारी करावी. घर सोडण्याची सवय आपल्याला असावी. त्याचं कारण असं आहे, एक दिवस तुम्हाला आणि मला कायमचंच घर सोडून निघून जायचे ना. कायमचं घर सोडून जात असताना आपल्याला त्रास होऊ नये याच्याकरता घर सोडण्याची सवय ठेवा. मथुरेतील गवळण तिला विचारते, तू घर सोडून आलीस, घरी जाण्याचा रस्ता जर विसरलीस, घर कशा करता सोडलंस? त्यावेळेला तिनं सांगितलं, या पोटा कारण आहे गा. या पोटा करता मला दैदत्व पिकायला गोकुळातून मथुरेमध्ये यावं लागतं. त्यावेळेला मी गोकुळातून मथुरेमध्ये येत असताना भगवान कृष्ण परमात्म्याचं मला दर्शन झालं. त्याचं रूप पाहिल्यानंतर त्यानं माझं मन वेधून घेतलं आणि माझं मन वेधून घेतल्यामुळे आता मी घरी जाण्याचा रस्ता विसरले. मै भुली घर जाणे बाट, गोरस बेचेन आई हात, कान्हा रेमन मोहन लाल, सबही विसरू देखे गोपाल. भगवंताने माझं मन वेधून घेतल्यामुळे दयामध्ये दुधामध्ये मला तो भगवान कृष्ण परमात्मा दिसू लागला. ती मथुरेतील गवळण विचारते, चौकामध्ये उभी आहेस, व्यवस्थित तरी उभी का नाहीस? एक पाय वर धरलाय, दुसरा पाय जमिनीवर टेकवलाय, कहा पग दारू देखे अनेरा. तिनं दिलेलं उत्तर आहे, वर धरलेला पाय मी जमिनीवर कुठे ठेवू? मला तर सर्व ठिकाणी भगवान कृष्ण परमात्मा दिसू लागलाय. मला असं वाटतं सर्व ठिकाणी भगवान परमात्मा दिसणं ही परमार्थातली सर्वोच्च स्थिती आहे. सर्व ठिकाणी भगवंताची व्याप्ती आहे याचं फक्त ज्ञान तुम्हाला आणि मला आहे. याचा अनुभव कुठे आहे? अनेक प्रमाणानं आपल्याला माहित आहे, विठ्ठल जळी स्थळी भरला, रेता ठाव नाही उरला, सर्व घटी राम. हे प्रमाण आपल्या पाठ आहेत, परंतु याचा अनुभव मात्र कुठे आहे? सर्व ठिकाणी भगवंताची व्याप्ती आहे याचं फक्त ज्ञान तुम्हाला आणि मला आहे. देव कुठे नाही हो, सगळ्यांना माहित आहे. सर्व ठिकाणी भगवंताची व्याप्ती आहे. माझा तुम्हाला प्रश्न आहे, मातीमध्ये देव आहे की नाही? मातीमध्ये देव आहे. दगडामध्ये देव आहे की नाही? देव नटला नाना परी, देव नटला नाना परी, देव नटला नाना परी, देव नटला नाना परी, देव नटला नाना चराचरी प्रमाण सर्वांच्या पाठ आहेत. याचा अनुभव मात्र तुम्हाला आणि मला नाही. देव कुठे नाही? माझा तुम्हाला प्रश्न होता, मातीमध्ये देव आहे, दगडामध्ये देव आहे, वृक्षामध्ये देव आहे की नाही? वृक्षामध्ये आहे. पाण्यामध्ये देव आहे की नाही? आहे. दुधामध्ये देव आहे की नाही? आहे. मग दुधात पाणी टाकल्यानंतर दुधातल्या देवाला दिसत नसेल का? दिसतं, परंतु दादा ते आपल्याला कळत नाही. सर्व ठिकाणी भगवंताची व्याप्ती आहे याचं फक्त ज्ञान आहे. याचा अनुभव मात्र गोकुळातील गवळणीला आहे. याचा अनुभव मात्र वारकरी सगळ्या संतांना आहे. सर्व ठिकाणी भगवंताची व्याप्ती आहे. गोकुळातील गवळण सांगते,
ज्या क्षणाला मला भगवान कृष्ण परमात्म्याचं दर्शन झालं त्या क्षणापासून सर्व ठिकाणी मला तो दिसू लागला आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, गोकुळातून आपल्या डोक्यावर दैदत्तू पिकायला आलेल्या गवळणीला जर भगवान कृष्ण परमात्मा रस्त्यामध्ये दर्शन देऊ शकतो तर कीर्तन ऐकणाऱ्या माणसाला परमार्थिक साधना केल्यानंतर दर्शन का देणार नाही? कारण आपल्या डोक्यावर दैदत्तू घेऊन जाणं ही क्रिया परमार्थातली नाही, ही क्रिया प्रपंचातली आहे. मग प्रापंचिक क्रिया करणाऱ्या गोकुळातील गवळणीला जर भगवान परमात्मा दर्शन देतो तर तो आपल्याला सुद्धा देणार आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, आतापर्यंत परमार्थामध्ये माझ्या अंतःकरणामध्ये जो धोका होता, कैमी उद्धार पावेन, तो धोका माझ्या जीवनातला कायमचा निघून गेला. अभंगाच्या आदरणीय आमच्यावर ज्यांचं नितांत प्रेम आहे, शिवानंद महाराज शास्त्री आवर्जून या ठिकाणी उपस्थित राहिले. आदरणीय गडदे गुरुजी या ठिकाणी उपस्थित आहेत. कालिदास महाराज आहेत. कीर्तन सुरू होण्याच्या अगोदर महाराज या ठिकाणी होते आणि ते मला सांगून गेले, ज्या वेळेला मी येईल त्यावेळेला तुला थांबायचंय. म्हणून आता संकल्पित वेळेमध्ये मी थांबतो. एकदा वारकरी संप्रदायाच्या नियमानं माऊलीला आवडेल एवढं गोड भजन मला तुमच्या सर्वांकडून अपेक्षित आहे. माऊलींची समाधी आपल्या भजनानं डोलावी इतकं गोड भजन प्रत्येकानं आपल्या हातानं, टाळी आणि मुखानं नामचिंतन अगदी 2 मिनिटं फार प्रेमानं माझ्यासोबत करायचंय. प्रत्येकाचे हात वर असले पाहिजेत आणि संबंध आळंदीकरांना आपल्या या फडाचं भजन ऐकू जावं एवढं गोड भजन माझ्यासोबत प्रत्येकानं अगदी 2 मिनिटं करायचंय. रामकृष्ण हरी जय जय विठो रुखुमाई ज्ञानोबा